शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली होती। ज्या ज्या शेतकरी बांधवांची अतिवृष्टीमध्ये तसेच पूर परिस्थितीमध्ये जनावरे वाहून गेली असतील किंवा दगावली असतील, त्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून एक मदत म्हणून एक विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांचा गोठा वाहून गेलेला आहे किंवा त्याची पडझड झालेली आहे, त्या शेतकरी बांधवांसाठी 3000 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर दुधाळ जनावर जर मेलेला असेल तर प्रति जनावर 37,500 रुपये मिळणार आहे। वोडकाम करणारे जर जनावर मेलेला असेल तर त्यासाठी 32,000 रुपये हा दर निश्चित केलेला आहे। लहान जनावरांसाठी 20,000 रुपये, शेळी तसेच मेंढी असेल तर 4,000 रुपये प्रति जनावर, कुक्कुट पालन असेल तर 100 रुपये प्रति कोंबडी। हे सर्व दर प्रति जनावर प्रमाणे आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांची जनावरं दगावलेली आहेत किंवा वाहून गेलेली आहेत त्यांच्यासाठी ही राज्य सरकारकडून एक मदत आहे। ही मदत मिळवण्यासाठी काय काय कागदपत्र लागतील किंवा कोणाला भेटावं लागतं किंवा ही मदत कशी भेटेल ही पूर्ण माहिती ह्या GR मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांना हा GR पाहिजे असेल त्यांनी मला लगेच फॉलो करून मला मेसेज करा। मी तुम्हाला GR पर्सनल पाठवतो, कारण आपला एकच उद्देश आहे की ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तो शेतकरी बांधव ह्या मदतीपासून वंचित राहू नये। अशाच अपडेटसाठी आपल्याला लगेच फॉलो करा आणि आपल्या भागामध्ये अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांची जनावरं दगावलीत किंवा वाहून गेलेली आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा।